कोल्हापूर येथील केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विभाग प्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता लक्षात घेता इतर संभाव्य पीडित विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनातर्फे करण्यात आली आहे। याबाबत शिष्टमंडळाच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यात आलं। पीडित विद्यार्थिनींची संख्या वाढण्याची शक्यता असून कॉलेज प्रशासनाने पीडितेला मानसिक त्रास दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच कोल्हापुरातील प्रत्येक कॉलेजमध्ये वरिष्ठ महिला पोलिसांकडून विद्यार्थिनींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी केली आहे। आज हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एसपी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाचा विषय अतिशय गंभीर आहे। आपल्या कोल्हापुरातील केआयटी कॉलेज या कॉलेजमध्ये काही दिवसापूर्वी एका इसमाने जो प्राध्यापक आहे त्याने त्याचं नाव सौरभ जोशी याने जो पराक्रम केला त्याच्या विरोधात आम्ही 6 तारखेला FIR दाखल केली होती। त्या मुलींनी आमच्याकडे तक्रार केल्यानंतर आम्ही जाऊन शुक्रवारी रात्री 3:30 वाजता ही FIR दाखल झाली। त्यानंतर त्यांच्या पालकांशी चर्चा झाली आणि आता आज आम्ही एसपी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारे घटना घडायला नकोत आणि महत्त्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये आणखीन मुली आहेत त्यांच्याकडे वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांना पोलीस पदाधिकाऱ्यांना पाठवून त्या मुलींना विश्वासात घ्यावे आणि आणखीन कोणी जर तक्रार देत असतील त्यांच्याकडून तक्रारी घ्याव्यात। कॉलेजचे जे प्रशासन आहे यांनी त्यांना पाठी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आम्हाला निदर्शनात आलं। त्या दिवशी सुद्धा आमचे वाद झाले त्या प्रशासनाबरोबर कॉलेजच्या। मग त्या कॉलेजच्या प्रशासनाला आमची विनंती आहे अशा प्रकारे कोणाला पाठी घालू नका। आम्हाला माहिती आहे हे कॉलेज अराजकीय लोकांचं आहे। आम्हाला ते कॉलेज बंद पाडायचं नाही आहे, आमची भावना अशी नाही आहे। परंतु काही ॲटिट्यूड ठेवणारे पदाधिकारी कॉलेजमध्ये संचालक सुद्धा आहेत, त्यांनी वेळीच जागं व्हावं, कॉलेज वाचवावं। आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि त्यांनी जी कारवाई केली त्याबद्दल पण आम्ही साशंक आहोत। त्यांनी जाहीर केले की त्याला काढून टाकले म्हणून, परंतु तशी कुठलीही डॉक्युमेंट्स आमच्याकडे आलेले नाहीत। लवकरात लवकर त्यांनी अशा प्रकारे मोठी कारवाई करावी ही विनंती आम्ही करीत आहोत। एका कॉलेजमध्ये घटना घडली पण असे अनेक कॉलेजमध्ये घटना घडू शकतात, यासाठी तुम्ही काय मागणी केलेली आहे? आम्ही एसपी साहेबांना तेच सांगितलेलं आहे। एक वरिष्ठ महिला पदाधिकारी ज्या आहेत पोलिसांच्या त्यांची एक कमिटी तयार करून त्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये मुलींशी चर्चा करावी। अशा पद्धतीचे काही घटना घडत असतील तर त्या मुलींना विश्वासात घेऊन मुली सांगतील तरी आणि प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन या महिला ज्या पोलीस असतील त्यांना त्या सांगतील अशी आम्ही मागणी केलेली आहे। यावेळी विलास मोहिते, बाबू साखळकर, प्रतीक डिसले, ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी, ऐश्वर्या मुनीश्वर, ॲडव्होकेट शुभांगी निंबाळकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।